लाडक्या बहिणींकरिता अखेर आनंदाची बातमी आता आलीच. तर हो लाडक्या भगिनींनो बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महाराष्ट्र राज्यातील तमाम पात्र लाडक्या भगिनी खूप दिवसापासून त्यांच्या जून महिन्याच्या त्यांच्या हक्काच्या 1500 रुपयाच्या अनुदानासंदर्भात विचारपूस करत होत्या आणि त्यानुसारच आता काही दिवस अगोदर 309 कोटी रुपयाचा जून महिन्याच्या अनुदानाच्या वितरणाकरिताचा एक शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला होता. परंतु आता शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याच्या नंतर अजून 2 दिवस वाट पाहावी लागेल की 4 दिवस वाट पाहावी लागेल असं एक प्रश्न सर्वांच्याच मनामध्ये निर्माण होत होता. त्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे आणि जून महिन्याच्या 1500 रुपयाचं सर्व महाराष्ट्र राज्यातील तमाम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या खऱ्या अर्थाने ज्या काही पात्र असतील त्या सुद्धा वंचित राहू शकतात. त्याचं कारण सुद्धा तसं आहे की स्क्रुटिनी चालू आहे. परंतु ज्या सर्व लाडक्या बहिणी मागच्या महिन्यापर्यंत सातत्याने सुरळीत ज्यांचा एकही महिना अटकलेला नव्हता, एकही महिन्याचं अनुदान रखडलेलं नव्हतं, थांबलेलं नव्हतं, त्या सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावर आता थोड्या वेळ अगोदरपासूनच त्यांचे जून महिन्याचे 1500 रुपये जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे लाडक्या भगिनींनो. तर मग आता लाडक्या भगिनींनो बघा, त्यांचे जून महिन्याचे पैसे जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. परंतु याचा अर्थ आपण सांगितला हा व्हिडिओ आला म्हणजे 100% सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे अशातला भाग नाहीये. ज्यांच्या त्रुटी आहेत, ज्यांची पडताळणी राहिलेली आहे, स्क्रुटिनीमधून पडताळणी होणे किंवा छाननी होणे अजून बाकी आहे, भलेही त्यांचं सर्व काही बरोबर असेल, त्यांचं सर्व काही खरं असेल, तरी सुद्धा खरं असून सुद्धा नियमात बसत असून सुद्धा मागील 2-4 महिन्याचे पैसे आलेले असून सुद्धा त्यांचे पैसे येण्याला एखादा महिना 15-3 आठवडे मागे पुढे उशीर होऊ शकतो. कारण की सध्या परिस्थितीमध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी छाननीमधून म्हणजे स्क्रुटिनीमधून पात्र झालेले आहेत, निवडलेले आहेत, त्या लाडक्या बहिणींनाच हे पैसे त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा होत आहेत लाडक्या बहिणींनो. आता यामध्ये मी अगोदर सुद्धा 1-2 व्हिडिओ बनवलेले आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा परत सांगू इच्छित आहे की ज्या लाडक्या बहिणींची ऑलरेडी केवायसी राहिलेली होती त्या लाडक्या बहिणींना सुद्धा गेल्या 5 महिन्याचे जवळपास 7,500 रुपये त्यांच्या आधार संलग्न खात्यावर आत्ताच काही दिवस अगोदर म्हणजे याच आठवड्यामध्ये जमा झालेले आहेत. त्यामुळे ज्यांची स्क्रुटिनी बाकी असेल किंवा ज्यांची केवायसी ऑलरेडी राहिलेली होती आणि त्यांना माहिती आहे की आपण नियमामध्ये बसतो, आपल्या घरी 4 चाकी गाडी नाही आहे किंवा एका राशन कार्डवर 3 महिला त्यांच्या परिवारामध्ये लाभ घेत नाही आहे किंवा वयानुसार सुद्धा सर्व काही गोष्टी बरोबर आहे, त्यांच्या परिवारामध्ये कुठल्याही कर्ज योजनेकरिता किंवा इतर उत्पन्नानुसार कोणी आयकर रिटर्न वगैरे टॅक्स वगैरे भरत नाही आहे किंवा 2.5 लाखाच्या आत ज्यांचं उत्पन्न आहे ते सर्व आपल्या घरातील सर्व मंडळींना परिवारांना लाभार्थ्यांना कळते. त्यामुळे त्यांना असं ज्या सर्व लाडक्या बहिणींना असं वाटतं की आपण सर्व नियमामध्ये आहोत आणि आपली केवायसी राहिलेली आहे त्यांनी सुद्धा अकाउंट चेक करून घ्या किंवा ज्यांची केवायसी झालेली आहे त्यांनी सुद्धा अकाउंट चेक करून घेतलं तरी सुद्धा हरकत नाही. आणि अकाउंट चेक केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे किती आले, कोणत्या कोणत्या महिन्याचे येतं किंवा तुम्ही एक अमाऊंट एकाच दिवशी जमा झाली का 2 टप्प्यामध्ये पैसे जमा होते, हे तुम्ही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा लाडक्या भगिनींनो. आता विषय राहिलेला आहे तो फक्त केवायसी कधी सुरू होणार आणि 2100 रुपये खरोखर होऊ शकतात का आणि होणार का. तर 2100 रुपये होऊ शकतात का याचं उत्तर मिळण्याकरिता अजूनही थोडा वेळ लागेल आणि केवायसी कधीपर्यंत सुरू होऊ शकते या संदर्भात काही दिवसामध्ये अपडेट येऊ शकते. फक्त आता या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच की जून महिन्याचे तुमच्या हक्काचे 1500 रुपये तुमच्या म्हणजे महाराष्ट्र राज्यातील सर्व तमाम पात्र लाडक्या भगिनींच्या खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे बघा लाडक्या भगिनींनो. त्यामुळे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात, कोणत्या तालुक्यातून आहात, तुम्हाला कोणत्या तारखेला आज दुपारी सकाळी संध्याकाळपर्यंत, कारण की हा व्हिडिओ होऊ शकते तुमच्यापर्यंत संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे तुम्हाला कोणत्या तारखेला किती पैसे जमा झाले किंवा एका दिवसात जर 2 वेळेस झाले असतील तर तशी सुद्धा कमेंट या व्हिडिओच्या खाली येऊन एक वेळ तुम्ही करा लाडक्या भगिनींनो, जेणेकरून तुमच्याच जिल्ह्यातील तुमच्याच तालुक्यातील इतर लाडक्या भगिनींना सुद्धा कळेल की ही बातमी खोटी नाही, ही गोष्ट खोटी नाही. परंतु मग आपल्याला आले नाही तर मग आपण वाट पाहावी का महिला बालविकास कल्याणमध्ये जावं किंवा जिथे अर्ज भरला तिथे पाहावं किंवा तुमचे जर काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा नोंदवा, टाईप करा. तुमच्या प्रश्नानुसार तुमच्या प्रश्नाचं उत्तर माहिती संकलन करून माहिती घेऊन फॉलोअप घेऊन अधिकाऱ्यांशी बोलून जसं काही किंवा या दिवसाच्या 1.5-2 वर्षातल्या अनुभवातून जसं काही तुम्हाला शक्य होईल तसं मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझा देण्याचा प्रयत्न असणार आहे, मी करेन लाडक्या भगिनींनो. तर बघा लाडक्या भगिनींनो, काही मंडळींना असं वाटते कोणतीही योजना असो, कोणतेही लाभ असो, कोणतेही पैसे आले की जर फक्त थोडक्यात सांगून द्यायला पाहिजेत किंवा कधी येणार असतील तर त्याची तारीख सांगून द्यायला पाहिजेत आणि व्हिडिओ 4-5 मिनिटाचा करू नये असं सांगण्यात येतं. अशी खूप सारी मंडळी म्हणजे खूप मोजकीच मंडळी समजा, सारी नाही, परंतु त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की फक्त तुमचे पैसे आले किंवा कोणत्या तारखेला येतील एवढं सांगून होत नाही. याच्या व्यतिरिक्त तुमचे खूप सारे प्रश्न असतात की जे कमेंट बॉक्समध्ये येतात. तर माझा प्रयत्न असतो की 2-4 मिनिटामध्ये ते प्रश्न, त्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगून देण्यात गेली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला जास्त कमेंट करायची आवश्यकता राहणार नाही. कारण की व्हिडिओ पोस्ट त्याच्यानंतर तुमच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न, तुमच्या समस्या
निर्माण होत असतातच, कारण की खूप साऱ्या लाडक्या भगिनींचा लाभार्थ्यांना सर्व काही खरं असून सुद्धा त्यांना पैसे मिळत नाहीत आणि त्यांच्याच जवळपासच्या परिसरातील ज्या लाडक्या बहिणी नियमात बसत नाही, ज्यांचं खोटं आहे, त्या लाडक्या बहिणींना मात्र ते पैसे म्हणजे त्या ज्यांचं उत्पन्न जास्त आहे, ज्यांच्या घरी 4 चाकी आहे, खूप मोठे पगार घेणारे काही म्हणजे माणसं, पुरुष मंडळी त्या परिवारामध्ये आहे, असे असताना सुद्धा त्यांना पैसे येतात आणि गोर गरीब मजूर जे लोकांच्या मजुरीला जातात, कामाला करतात, त्यांचं खरं असून सुद्धा, घरदार त्यांच्याकडे नसून सुद्धा, त्यांना घरकुलाचा लाभ मिळालेला नसताना सुद्धा त्यांच्या हक्काचे त्यांचे 1500 रुपये त्यांच्या खात्यावर येत नाही, देतं काही महिन्यापासून ते बंद झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये चिंता निर्माण होते, रोष निर्माण होतो, त्यांची नाराजी होती. त्या सर्व माता भगिनींची लाडक्या लाभार्थ्यांची त्या पात्र असूनही ते अपात्र दाखवल्या जातात. त्यामुळे आमचा प्रयत्न असतो की या व्हिडिओच्या माध्यमातून 4-5 मिनिटांमध्ये जेवढं शक्य होईल तेवढं या लाभार्थ्यांपर्यंत, माता भगिनींपर्यंत किंवा इतर कुठल्याही योजनेचे अनुदान असो किंवा माहिती असो, मग ते शेतकरी बांधव असतील, दिव्यांग बांधव असतील, माता भगिनी असतील, ज्येष्ठ माता भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, त्यामुळे 4 ते 5 मिनिटांमध्ये तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. तर असो, हरकत नसावी. या व्हिडिओच्या माध्यमातून जून महिन्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे आणि ही गोड बातमी आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचावी, त्यांना मिळावी, ही अपडेट त्यांना कळावी. याकरिता नक्कीच हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो आणि माझ्या लाडक्या भगिनींनो, जेणेकरून त्यांना सुद्धा ती अपडेट मिळेल, ते अकाउंट चेक करू शकतील आणि फोनपेवर असो, BC पॉईंटवर जाऊन बोटावर डोळ्यावर चेक करून असो किंवा बँकेमध्ये बँक अकाउंटवर पासबुकवर एंट्री घेऊन काय म्हणा, पण ते पैसे चेक करू शकतील आणि जर आलेले असतील तर आपल्याला कमेंटमध्ये सांगतील सुद्धा आणि त्या पैशाचा त्यांना कुठे ना कुठे थोडाफार हातभार होईल. लाडक्या भगिनीनं, याकरिता हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर केल्यानंतर नक्कीच तुमचे सुद्धा त्या लाडक्या भगिनी आभार मानतील. लाडक्या भगिनींनो, तर बघा लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका अजून नवीन व्हिडिओच्या माध्यमातून, ज्यामध्ये तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह, आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो आणि त्यानुसार पुढच्या एका व्हिडिओमध्ये 100% आणतोच. त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद लाडक्या भगिनी.